मॅच नंबर 7 कमलोली स्पोर्ट्स आणि उत्सव चॅलेंजर्स गोवाडे यानंतर गरज ब्रदर्स आणि तामसे 11 आणि उद्या जो सामना पहिला सामना पाहायला मिळतोय उत्सव चॅलेंजर्स गोवाडे आणि यंग स्टार पोचाडे ॲक्युरेट 8:30 वाजता मात्र सामना सुरू होईल याची नोंद घ्या. 8:15 रिपोर्टिंग करायची आहे उद्या ॲक्युरेट आणि 8:30 पहिला चेंडू पडेल याची नोंद घ्या. चला वळूया मॅन ऑफ द मॅच अवॉर्ड कडे ज्यांच्या बॅट मधून आल्या 37 धावा. निलेश पाटील मॅन ऑफ द मॅच. स्टार्ट ऑफ द मॅच. राकेशजी बाळाराम पाटील सर गोलंदाजी मार्क वरती पहिला चेंडू घेऊन राऊंड विकेटने फर्स्ट बॉल लेट कट खेळलेत आणि बॉल चालला थर्डमॅन कडे. स्टॉप होईल चेंडू आणि पहिल्याच बॉल वरती 2 धावा परिपूर्ण करताना निखिल पाटील हे पाहायला मिळत आहेत. फलंदाजी मार्क वरती आहेत. प्रणव खामलोली एक चांगले ऑलराऊंडर प्लेअर म्हणून निखिल पाटील यांच्याकडे नेहमीच पाहिलं जातं आणि तेच आहेत बॅटिंग मार्क वर. ओपनिंग पेअर दीपेश अधिकारी दुसऱ्या बाजूने पाहायला मिळत आहेत. हे 2 बॅटर. पुढील बॉल यावेळेस चांगला फटका पाहायला मिळतोय. बॉलला पाठवलं जातं बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या क्षेत्राकडे आणि वॅकंड एरिया आहे आणि म्हणूनच या चेंडूवरती मिळतील 4 धावा. चौकार. धावसंख्या 2 पोहोचते 6 अंकावरती 2 बॉल नंतर. चला मॅन ऑफ द मॅच अवॉर्ड आपण वितरित करणार आहोत. चांगला फटका ऑन साइडला पाहायला मिळतोय. फॉरवर्ड लेगला प्रोटेक्शन आहे डीप मध्ये आणि या चेंडूवरती आपण जर पाहिलं तर 1 धाव परिपूर्ण करताना संघाची धावसंख्या 7 या अंकावरती जाऊन पोहोचते 3 बॉल नंतर. निखिल पाटील दीपेश अधिकारी मागच्या मॅच मध्ये चांगली बॅटिंग केली होती. सुरुवात चांगली करून दिली होती दीपेश अधिकारी यांनी. तेच पाहायला मिळत आहेत पुनश्च एकदा. चौकार पाहायला मिळाला या बॉल वरती. 4 धावा आहेत आणि या 4 धावेच्या माध्यमातून स्कोरबोर्ड जाऊन पोहोचलंय 11 या अंकावरती. मॅन ऑफ द मॅच चा पुरस्कार वितरित करण्यासाठी या लीगचे विद्यमान अध्यक्ष आदरणीय सन्माननीय दिनेशजी माधव पाटील साहेब मी आपल्यास विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅच चा अवॉर्ड आपण वितरित करायचा आहे आणि हे 500 रुपीज या ठिकाणी आपण करणार आहोत. व्यासपीठावरती आपण बघितलं तर आदरणीय सन्माननीय सचिनजी पाटील साहेबांचं आगमन झालंय आणि त्यांचं आपण करूया यथोचित स्वागत सन्मान. एक चांगलं व्यक्तिमत्व आणि तीर्थ वॉरियर्स गोवाडे हा संघ नेहमीच आपण बघितलाय आणि प्रथमतः आपण मॅन ऑफ द मॅच अवॉर्ड देऊया आणि हे 500 रुपीज जे आलेत तीर्थ सचिन पाटील यांच्या माध्यमातून 500 रुपीज अँड मॅन ऑफ द मॅच अवॉर्ड आदरणीय सन्माननीय दिनेशजी माधव पाटील साहेब विद्यमान अध्यक्ष कार्य सम्राट कार्यकुशल आहेत. मोठमोठी पदं त्यांच्या माध्यमातून बजावली जातात आणि असं व्यक्तिमत्व आहे ज्याच्यावरती आपण जेव्हा जेव्हा सोबतो जबाबदारी तेव्हा तेव्हा ते पद्धतशीर पार पाडतात. असं व्यक्तिमत्व आहेत दिनेशजी माधव पाटील साहेब. प्राईड ऑफ पोचाडे त्यांच्या माध्यमातून आपण देतोय मॅन ऑफ द मॅच अवॉर्ड. निलेश पाटील यांना ज्याने धावा केला 37
19 रन्स 19 धावा सलग 3 चेंडू आणि 3 चौकार पाहायला मिळालेत. दिपेश अधिकारी यांची ही स्पेशालिटी आहे. सातत्याचं दुसरं नाव म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. मागे जे काही घडलं ते मला माहिती नाहीये, नव्याने सुरुवात मला करायची आहे. आणि ज्याप्रमाणे म्हणतात ना की जिंदगी को जीना आसान नहीं होता, आसान बनाना पड़ता है. कैसे कुछ सब्र करके, कुछ बर्दाश्त करके और बहुत कुछ नजर अंदाज करके. आता झालं गेलं ते जे काही आहे ते मी विसरलेलो आहे आणि मी सुरुवात करतो नव्याने. कारण की प्रत्येक यशस्वी गणिताची सुरुवात ही शून्यापासून होत असते. आणि ते या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. 19 धावा फलकावरती आहेत. 19 रन्स. वेदांत पाटील एक मिस्ट्री बॉलर, एक मॅजिकल बॉलर. पहिलाच बॉल वाईडने सुरुवात पाहायला मिळते. एक धाव मिळाली कॅरीच्या माध्यमातून. संघाची धावसंख्या 20. 20 धावा फलकावरती जाऊन पोहोचताना पाहायला मिळते. चांगल्या प्रकारचं क्रिकेट. यानंतर अजून एक सामना घरात ब्रदर्स आणि तामसे 11 अशा दोन संघादरम्यान पाहायला मिळेल. 20 धावा फलकावरती आहेत. षटकामधील पुढील बॉल चांगला बॉल. क्विक रिप्लाय. पहिला बॉल वाईड आला परंतु तदनंतर कमबॅक करण्याची क्षमता माझ्याकडे आहे. क्षमतेपेक्षा जास्त धावलं तर दम लागतो आणि क्षमतेपेक्षा जास्त धावायलाही दमच लागतो. हेच सांगतो ह्या गोलंदाज वेदांत पाटील, मॅन विथ द गोल्डन आर्म. हलक्या हाताने कट केल्या बॉलला. एकच धाव जरूर मिळेल आणि एकेरीच्या माध्यमातून संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 21. 21 धावा खामनोली स्पोर्ट्स संघ प्रथम फलंदाजी करताना. दुसऱ्या बाजूने उत्सव चॅलेंजर्स कोवाड या संघ पाहायला मिळतोय. सुंदर अशा वातावरणात ही स्पर्धा आपण पार पाडतोय. चामुंडा क्रिकेट डुकटनचं हे सुंदर असं मैदान, निसर्गाच्या सानिध्यामध्ये वसलेलं मैदान आणि याच्यावरती खेळताना एक वेगळाच आनंद येतोय. यावेळी हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न. काय झेल टिपलाय. अविश्वसनीय झेल परिपूर्ण करताना पाहायला मिळत आहेत. रोशनजी कंडी यांना आपण पाहिलं होतं सिली पॉइंट झोन मध्ये आणि त्याने घेतलाय कॅच ऑफ द मॅच. सुंदर पद्धतीने टिपला झेल आणि संपला फलंदाज दिपेश अधिकारी यांचा खेळ. बिग विकेट डाऊन. चिराग घरात न्यू बॅटर आलेत. ज्यांचा संघर्ष मागच्या सामन्यामध्ये खूप काही सांगून गेला. एक धाव मिळते आणि एकेरीच्या माध्यमातून 22 धावा फलकावरती 22 आतापर्यंत पाहायला मिळत आहेत. पुन्हा वेदांत पाटील ओव्हर दी स्टम्प्सनं. यावेळी चांगला फटका पाहायला मिळालाय. बॉलला पाठवलाय फाईन लेग बाउंड्री लाईनच्या दिशेने आणि बॉल चाललाय 4 धावांसाठी. डुकटनगड प्रीमियर लीग चौकार 4. धन्यवाद डीजे. 4 धाब्याने अकाउंट ओपन केलंय चिराग घरत यांनी. मॅन इन गोल्डन फॉर्म. पुन्हा वेदांत पाटील ओव्हर दी स्टम्प्स. चांगला बॉल फॉलो केलं होतं या बॉलला आणि आपण पाहिलं तर थोडासा चेंडू लेग ब्रेक होतोय. थोडासा बाहेर निघाला हा बॉल आणि बॅटर बीट होताना पाहायला मिळालेत. 5 चेंडूचा खेळ होतोय आणि संघाची धावसंख्या आहे स्कोर कार्ड वरती 26. 26 धावा फलकावरती. षटक क्रमांक 2 चा अगदी शेवटचा बॉल. अप्रतिम पद्धतीने हा चेंडू पाहायला मिळालाय. चांगला बॉल सरप्राईज केलं होतं.
या बॉलने षटक क्रमांक 2 झाले कंप्लीट. 2 षटकानंतर 13च्या सरासरीने प्रथम फलंदाजी करताना खामदोली स्पोर्ट्स संघ 1 गडी बाद 26. आयुष घरात मैदानाच्या आतमध्ये होते गोलंदाजी करण्यासाठी. षटक क्रमांक 3 मध्ये 26 धावा फलकावरती आहेत. सामना क्रमांक 7 खामदोली स्पोर्ट्स आणि उत्सव चॅलेंजर्स गोवाडे. यानंतर घरत ब्रदर्स आणि तामसई 11 हा सामना आपल्या भेटीस येईल. पहिलाच बॉल वाईडने सुरुवात केली. 27 धावा फलकावरती जाऊन पोहोचताना पाहायला मिळतोय. 27 रन्स आतापर्यंत पाहायला मिळत आहेत. अप्रतिम क्रिकेट. 27चा जर्सी क्रमांक घेतला तर मराठमोळा अजिंक्य रहाणे यांचा जर्सी क्रमांक जेव्हा टेस्ट क्रिकेटमध्ये त्यांना ॲज अ कॅप्टन चॉईस केलं होतं आणि अफगाणिस्तान संघ प्रथमताच त्यांचा टेस्ट क्रिकेटचा पहिला सामना खेळत होता. यावेळेस नो बॉल पंचांनी सांगितलंय. चेंडू हवेत होता, झेल कॅरी झाला, फेकी येते. तीस धावा फलकावरती पाहायला मिळते. 30 रन्स आणि फ्रीटचा बॉल राऊंड विकेटने. यावेळेस ऑन साइडला उडवलं. या बॉलला डीप मध्ये फिल्डर आहेत. पुन्हा एकदा झेल होतोय. मागील 2 झेल आपण पाहिलेत. फ्रीटच्या बॉलवरती झेल होता, जो उल्लेख केला अजिंक्य रहाणे यांचा. मोठं मन कसं असावं. फिलंजी पंजाबी जेव्हा अफगाणिस्तान संघ त्यांचा प्रथमतः टेस्ट क्रिकेट सामना खेळला ते पराभूत झाले, परंतु जेव्हा ट्रॉफी जिंकली भारतीय संघाने तेव्हा अजिंक्य रहाणे डगआउट मध्ये गेले अफगाणिस्तानच्या आणि सर्वांना बोलवलं आणि त्यांनाही ट्रॉफी उचलण्याचा चान्स दिला आणि फोटो घेतला. याला म्हणतात मोठं मन आणि ते खूप व्हायरल झालं आणि म्हणून अजिंक्य रहाणे एक वेगळंच रसायन होतं टेस्ट क्रिकेटमध्ये. हे देखील आपण पाहिलंय. धवनची गती धाव फलकावरती आहे 32 धावा 32 रन्स. 2 बॉलचा खेळ होतोय. पुन्हा एकदा आयुष घरात राऊंड विकेटने गोलंदाजी करण्यासाठी येतोय. यावेळेस ऑन साइडला उडवलाय. चांगलं टायमिंग आहे आणि बॉल या ठिकाणी ट्रॅव्हल करतोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. धन्यवाद. 3 बॉलचा खेळ होतो आतापर्यंत आणि कडे चांगला फटका खेळलेत. ऑन साइडला बॉल चाललाय. निखिल पाटील अतिशय चांगली कामगिरी करताना पाहायला मिळाले. त्यावेळेस चांगल्या प्रकारे गॅदर केलं होतं बॉल आयुषने, परंतु पॉपिंग क्रीज मध्ये पोहोचले होते. चिराग घरत धावसंख्या पुन्हा 2 ने पुढे जाईल आणि जाऊन पोहोचते स्कोर कार्ड वरती 40 रन्स. धवनची गती 40 या अंकावर जाऊन पोहोचताना पाहायला मिळते. चांगली बॅटिंग निखिल पाटील नावाप्रमाणेच आपला खेळ करताना पाहायला मिळत आहेत. योग्य पद्धतीने मागणी तसा पुरवठा करणारे फलंदाज म्हणून निखिल पाटील यांच्याकडे पाहिलं जातं आणि त्याच शैलीने त्याच पद्धतीने नावाप्रमाणेच या ठिकाणी फलंदाजी करताना पाहायला मिळत आहेत. बोलले तेथे चाले त्याची वंदावे पाऊले हे म्हटलं जातं. यावेळेस लेमनकडे होती. या बॉलची 1 धाव मिळाली. एकेरीच्या माध्यमातून 41 धावा धाव फलकावरती 41.
ही धावफलक पाहायला मिळते. खामलोली स्पोर्ट्स टीमचं षटक क्रमांक 3 आहे. तिसऱ्या षटकातील 5 बॉलचा खेळ होतोय. शेवटचा बॉल आयुष घरत गोलंदाज, दुसऱ्या बाजूनं चिराग घरत त्याचं बॅटर म्हणून पाहायला मिळतोय. खामलोली स्पोर्ट्स आणि उत्सव चॅलेंजर्स गोवाडे हा सामना सुरू आहे. अंतिम बॉल. पुन्हा एकदा हा चेंडू हाताळावा लागेल. रनअप मध्ये थोडीशी गडबड पाहायला मिळाली आयुष्य आणि म्हणूनच पुन्हा एकदा तो सज्ज होते बॉलिंग मार्क वरती. आपल्या षटकातील 6वा आणि अंतिम बॉल घेऊन राऊंड विकेट पुढून खेळण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला. एकेरीवर सॅटिस्फाईड व्हावं लागेल. संघाची धावसंख्या 1ने पुढे गेली आणि जाऊन पोहोचली गेली. स्कोर बोर्ड 42 धावा 14च्या सरासरीने 3 षटकानंतर खामलोली स्पोर्ट्स 1 गडी बाद 42. षटक क्रमांक 4 मध्ये पुनश्च एकदा वेदांत पाटील गोलंदाजी करण्यासाठी येतोय. षटक क्रमांक 4 धावसंख्या 42 आहे. चांगली धावसंख्या जमवताना खामलोली स्पोर्ट्स. पहिलाच बॉल फुलर बॉल होता. ऑन साइडला बॉलला पाठवलं गेलं. ग्राउंड स्ट्रोक आहे. सौरभ पाटील डीप मध्ये आहेत आणि 2 धावा परिपूर्ण करताना चिराग घरत यांचाही खेळ चांगला पाहायला मिळतोय. निकेत पाटील सातत्याचा दुसरा नाव म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. फलंदाजी म्हणा गोलंदाजी म्हणा योग्य पद्धतीने आतापर्यंत आपण पाहू शकाल. पुन्हा फुल टच बॉल ऑन साइडला फॉरवर्ड लेग मध्ये स्टॉप झाला बॉल. चांगलं क्षेत्ररक्षण राहिलं. पुन्हा 2 धावा मिळतील चिराग यांना. आणि यावेळेस काय घडलंय तर जे बॅटर सेट होते ज्यांच्या माध्यमातून अतिशय चांगली कामगिरी पाहायला मिळाली होती फलंदाजीमध्ये त्यांची विकेट पाहायला मिळते. निकेत पाटील बॅक टू दी पवेलियन. बिग विकेट डाऊन. यावेळेस खुरवट टप्प्याचा बॉल होता. आणखीन फलंदाज धावबाद होतील आणि दोन्ही बॅटर धावबाद झालेत. मागच्या चेंडूवरती काय घडलं स्वतःवरती नाराज होतील निराश होतील कारण की धावबाद होणं क्रिकेटच्या खेळामध्ये म्हणजेच स्वतःच्या पायावरती कुऱ्हाड मारून घेणे आणि यावेळेस तेच पाहायला मिळालंय. 2 इन्फॉर्म बॅटर आणि सेट बॅटर डगआउट मध्ये परतताना प्रथमतः निकेत पाटील त्यानंतर चिराग घरत.
राजेशजी पाटील आलेत बॅटिंग करण्यासाठी. त्यांच्या प्रत्येक षटकारासाठी आदरणीय रुपेशजी काशीनाथ पाटील सर कुकडे यांच्या माध्यमातून प्रत्येक षटकारासाठी 300 रुपयांचं प्राइज. प्रत्येक षटकार 300 रुपयांचं प्राइज आहे. एक धाव मिळाली एकेरीच्या माध्यमातून. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 47. 47 धाव फलकावरती. कमबॅक केलंय वेदांत पाटीलने गोलंदाजीमध्ये. या षटकामध्ये आपण जर पाहिलं तर 2 विकेट धावाच्या माध्यमातून अक्षय पाटील फ्रेश लेग्स. यावेळेस लेग ब्रेक होता हा बॉल. सरळ मात्र खेळलाय. शॉट ऑन जॅबचा फटका होता. एक धाव मिळाली एकेरीच्या माध्यमातून. धावसंख्या 48 या अंकावर जाऊन पोहोचताना पाहायला मिळते. शेवटचा बॉल षटक क्रमांक 4चा आणि वेदांत पाटीलच्या 2 षटकांच्या स्पेलचा अंतिम बॉल. राजेशजी पाटील यांना पण पाहू शकाल फलंदाजीमध्ये. चांगला बॉल योग्य पद्धतीने चेंडू होता आणि षटक परिपूर्ण झालंय. 4 षटकानंतर ही धावसंख्या पाहायला मिळते स्कोर बोर्ड वरती 48 धावा. या षटकामध्ये आपण जर बघितलं इकॉनॉमिकल स्वतःला मेंटेन करताना गोलंदाजीमध्ये वेदांत पाटीलने कमबॅक केला आणि त्याने धावा खर्च केल्या या ओव्हरमध्ये. त्या म्हणजेच फक्त 6 धावा आल्यात या षटकामध्ये आणि 48 धावा फलकावरती पाहायला मिळतात. आता शेवटचं आणि अंतिम षटक. यानंतर इनिंग ब्रेकमध्ये आपण टॉस करणार आहोत जिथे घरत ब्रदर्स आणि तामसे 11 हा सामना पाहायला मिळेल. न्यू बॉलर आदित्य घरत यांना आपण पाहू शकाल गोलंदाजी करताना. जर विकेट हॅट्रिक साध्य केली तर आदरणीय रुपेशजी काशीनाथ पाटील सर प्राईड ऑफ कुकडे यांच्या माध्यमातून 1000 रुपयांचं प्राइज मिळेल. आदित्य घरत यांना विकेट हॅट्रिक साठी 1000 रुपीज. 5वं आणि अंतिम षटक. पहिला बॉल. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न राहिला होता अक्षय पाटील यांचा. मोठ्या फटक्यांसाठी जाणले जातात अक्षय पाटील. त्याचप्रमाणे फलंदाजी करावी लागेल परंतु आता मात्र शांत आहेत. पहिला बॉल राहिलाय बॉलरच्या फेवर मध्ये. उर्वरित चेंडू शिल्लक आहेत 5. यानंतर तामसे 11 आणि घरत ब्रदर्स. षटकातील दुसरा बॉल सरळ उडवलंय ओव्हर दी बॉलर हेड. अक्षय पाटीलची स्पेशालिटी षटकार. चोपन्न धावा फलकावरती 54 रन्स. 2 बॉलचा खेळ होतोय. पहिला बॉल निर्धावाला आणि दुसरा बॉल षटकार येतोय. अशा पद्धतीने आतापर्यंत 2 चेंडू पाहायला मिळत आहेत. या षटकातील तिसरा बॉल घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. चांगला बॉल पुनश्च पाहायला मिळाला. हेमंत पाटील गोवाडे, भावेश पाटील तामसई आणि कुणाल पाटील दुकटन या सर्व पोलीस पाटील कुणाल पाटील पोलीस पाटील दुकटन या सर्व पाहुण्यांनी मंचावर यायचंय. 3 बॉलचा खेळ होतोय. चांगला बॉल षटकारानंतरही कमबॅक केलंय आदित्य घरत यांनी. चांगली कामगिरी करताना पाहायला मिळाले. धावसंख्या 54 स्कोर कार्ड वरती आहे. पहिला बॉल डॉट, दुसरा षटकार, तिसरा डॉट, चौथा डॉट बॉल. उर्वरित चेंडू शिल्लक आहेत ते म्हणजे 2. डेड बॉल या ठिकाणी पाहायला मिळाला. तो घोषित केला गेला पंचांच्या माध्यमातून. सन्माननीय दुकटन गावचे पोलीस पाटील कुणाल पाटील इथे उपस्थित झालेले आहेत. मी पुष्कर पाटील यांना विनंती करतो की त्यांनी गुच्छ देऊन त्यांचं स्वागत करायचं आहे. तसेच गोवाडे गावचे सुपुत्र हेमंत भाऊ इथे उपस्थित झालेले आहेत. मी विनंती करतो
भाविक गरत यांनी त्यांचं गुच्छ देऊन स्वागत करायचंय. तसेच तामसई गावचे सुपुत्र भावेश पाटील इथे उपस्थित झालेले आहेत. मी विनंती करतो धीरज पाटील यांनी त्यांचं गुच्छ देऊन स्वागत करायचंय. मुकेश पाटील खामलोली यांनी सुद्धा व्यासपीठावर यायचंय. मुकेश पाटील खामलोली, प्रीतम गरत पोचाडे यांनी सुद्धा व्यासपीठावर यायचंय. धन्यवाद. धावसंख्या आहे 60 आणि लक्ष आहे 61 धावींचं. चला यानंतर जो सामना टॉससाठी या घरात ब्रदर्स टीमचे कॅप्टन आणि तामसे 11 टीमचे कॅप्टन जे दाते आम्हाला या लाभले स्पर्धेसाठी डुक्टन गट क्रिकेट लीग 2026 पर्व पहिलं, प्रथम क्रमांक, द्वितीय क्रमांक, तृतीय क्रमांक आणि चतुर्थ क्रमांकाचं हे गोल्डन ट्रॉफी जे आम्हाला सौजन्य केलेले आहे स्वर्गीय धनंजय पाटील यांच्या स्मरणार्थ आदरणीय सन्माननीय विशालजी धनंजय पाटील साहेब नेटाळी यांच्या माध्यमातून या 4 गोल्डन ट्रॉफीज, प्रत्येक सामन्यासाठी सामनावीर मॅन ऑफ द मॅच ट्रॉफी सन्माननीय प्रियजी कमलाकर गरज सर बायांचा पाडा यांच्या माध्यमातून, मालिकावीर चषक कैलासवासी विनोद रामचंद्र गरत यांच्या स्मरणार्थ आदरणीय कुमार भाविक विनोद गरत यांच्या माध्यमातून, उत्कृष्ट फलंदाज हे चषक कैलासवासी विनोद रामचंद्र गरत यांच्या स्मरणार्थ आदरणीय कुमार भाविक विनोद गरत यांच्या माध्यमातून, उत्कृष्ट गोलंदाज उत्कृष्ट क्षेत्ररक्षक देखील कैलासवासी विनोद रामचंद्र गरत यांच्या स्मरणार्थ आदरणीय कुमार भाविकजी विनोद गरत यांच्या माध्यमातून, प्रथम क्रमांकासाठी मेडल्स जे मला सौजन्य केलेले आहेत आणि द्वितीय क्रमांकासाठी आदरणीय कुमार आकाशजी निलेश पाटील यांच्या माध्यमातून आणि आम्हाला चेंडू प्रोव्हाइड केले गेले 70 हे बॉल्स आदरणीय सन्माननीय निलेशजी बाळाराम पाटील साहेब यांच्या माध्यमातून, व्यासपीठ दाते आदरणीय सन्माननीय वैभवजी सुदाम गरज साहेब नेटाळी, आदरणीय सन्माननीय चेतनजी नामदेव गरज सर गरजपाडा, आदरणीय सन्माननीय राजूजी तुकाराम गरज साहेब गरजपाडा, आदरणीय सन्माननीय हेमंतजी बाळाराम गरज साहेब गरजपाडा, आदरणीय सन्माननीय शैलेशजी प्रभाकर पाटील साहेब तामसई, आदरणीय सन्माननीय प्रदीपजी जगन्नाथ पाटील साहेब पोचाडे आणि यूट्यूब जे आम्हाला सौजन्य केलेला आहे आदरणीय सन्माननीय किशोरजी अधिकारी साहेब नागझरी गावचं रत्न यांच्या माध्यमातून यूट्यूब सौजन्य केलेला आहे किशोरजी अधिकारी साहेब यांच्या माध्यमातून. त्याचप्रमाणे यूट्यूबचं नेटवर्क जे आम्हाला सौजन्य केलेलं आहे इंटरनेट आदरणीय सन्माननीय संजयजी सुरेश पाटील सर डुक्टन यांच्या माध्यमातून बालाजी नेटवर्क, थँक यू व्हेरी मच. टॉस बॉक्स आदरणीय सन्माननीय राजेशजी अनंत पाटील साहेब तामसई यांच्या माध्यमातून, पिण्याचे पाणी सन्माननीय शैलेशजी संदीप पाटील साहेब गोवाड यांच्या माध्यमातून, ऑरेंज कॅप अँड पर्पल कॅप आदरणीय कुमार विनयजी सुदाम पाटील यांच्या माध्यमातून, मोड 6 ऑफ द डे ही ट्रॉफी कैलासवासीय दुंदाजी गोऱ्या नाईक यांच्या स्मरणार्थ आदरणीय गणेशजी दुंदाजी नाईक गोवाडे यांच्या माध्यमातून, कॅच ऑफ द डे ही ट्रॉफी कुमारी प्रांजल राकेश पाटील गोवाडे यांच्या माध्यमातून. त्याचप्रमाणे जे दाते आम्हाला लाभलेत या स्पर्धेसाठी ते म्हणजेच या स्पर्धेचे प्रमुख पाहुणे आदरणीय सन्माननीय अनिलजी मोरेश्वर गरज साहेब बायांचा पाडा यांच्या माध्यमातून 5,000 रुपयांचं आर्थिक सहकार्य, आदरणीय सन्माननीय कमलाकरजी गरज साहेब बायांचा पाडा यांच्या माध्यमातून 1,000 रुपयांचं आर्थिक सहकार्य, आदरणीय सन्माननीय निवासजी शांताराम पाटील साहेब यांच्या माध्यमातून 5,000 रुपयांचं आर्थिक सहकार्य, आदरणीय सन्माननीय नितीनजी शांताराम सातवी साहेब पोचाडे यांच्या माध्यमातून 5,000 रुपये, आदरणीय सन्माननीय सुरेशजी पाटील साहेब खामलोली यांच्या माध्यमातून 1,000 रुपये, आदरणीय सन्माननीय अमितजी प्रभाकर पाटील साहेब यांच्या माध्यमातून 1,000 रुपये, आदरणीय सन्माननीय प्रशांतजी रामचंद्र सातवी साहेब यांच्या माध्यमातून 7,777 रुपये, आदरणीय सन्माननीय बालचंद्र विष्णू गरज साहेब गरजपाडा यांच्या माध्यमातून 2,001 रुपये, आदरणीय सन्माननीय तुषारजी पावडे साहेब पायांचा पाडा यांच्या माध्यमातून 5,000 रुपये, आदरणीय सन्माननीय मिलिंदजी दिवाकर पाटील साहेब गिराळे यांच्या माध्यमातून 1,000 रुपये, आदरणीय सन्माननीय विशालजी गणपत अरज साहेब पोचाडे यांच्या माध्यमातून 500 रुपये, आदरणीय सन्माननीय कनकजी पाटील गोवाड यांच्या माध्यमातून 1,000 रुपये. या सर्व दात्यांचं पुन्हा एकदा खूप खूप धन्यवाद. जो या बॅक टू ग्राउंड पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवर आलाय चौकार 4.
जितेश शेलार मागील सामन्यामध्येही हल्लाबोल केला होता. आक्रमकतेचं दुसरं नाव अर्थात जितेश शेलार. पुढील बॉल यावेळेस फ्लिक केले या बॉलला. बॉल डीप मध्ये चाललाय. डीप मध्ये प्रोडक्शन आहे. एक धाव परिपूर्ण झाली. एकाच धावसंख्येवरती ते थांबलेत. आदरणीय सन्माननीय कुणालजी पाटील साहेब, पोलीस पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत. मी त्यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करायचा आहे पुढील मॅचचा, जिथे घरत ब्रदर्स आणि तामसई 11 हा सामना पाहायला मिळेल. आदरणीय सन्माननीय कुणालजी पाटील साहेब, अतिशय चांगलं व्यक्तिमत्व जे पाहायला मिळत आहे. पोलीस पाटील महोदय आणि साहेबांच्या शुभ हस्ते आपण करूया टॉस. अंतिम सामना जिथे घरत ब्रदर्स आणि तामसई 11. सरळ उडवलं या बॉलला. स्ट्रेट ड्राईव्हचा फटका पाहायला मिळालाय. वेदांत पाटीलच्या माध्यमातून धावसंख्या 6 या अंकावरती 3 बॉलचा खेळ होतोय. षटक क्रमांक पहिला आहे. पहिला बॉल चौकार, दुसरा बॉल 1, तिसरा बॉल 1. टॉस बॉक्स मध्ये आपण पाहू शकाल आदरणीय सन्माननीय कुणालजी पाटील साहेब, आदरणीय सन्माननीय दिनेशजी माधव पाटील साहेब पाहायला मिळत आहेत. एका साईडने रमाकांतजी पाटील, एका साईडने गिरीश पाटील. अंतिम सामना घरात ब्रदर्स आणि तामसे 11 आणि सन्माननीय कुणालजी पाटील साहेबांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय. फुल टॉस बॉल ऑन साइडला. फटका फसलाय परंतु झेल सुटलाय. जितेश शेलार यांना मिळालंय जीवनदान. आता येत्या काळामध्ये हा झेल किती महागडा होता येणारी वेळ, येणारा काळ दर्शवून देईल. जेव्हा जेव्हा झेल सुटतो तेव्हा तेव्हा एक वेगळाच आत्मविश्वास निर्माण होतो फलंदाजामध्ये. कारण की जेव्हा जेव्हा झेल सुटलाय तेव्हा तेव्हा इतिहासच घडलाय हे पाहायला मिळालंय. कॅचेस विन द मॅचेस विसरून चालणार नाहीये. जितेश शेलार यांना जीवनदान. चांगली गोलंदाजी योग्य पद्धतीने आतापर्यंत गोलंदाजी करताना पाहायला मिळत आहेत. कपिलजी घरत. षटक क्रमांक पहिला आहे. 5 बॉलचा खेळ होतोय. धावसंख्या 8 स्कोर बोर्ड वरती. लक्ष आहे 61 धावेंचं. टार्गेट 61. आणि आता शेवटचा बॉल घेऊन सज्ज होताना कपिलजी घरत. अनुभव आहे, एक्सपिरियन्स बॉलर. ऑन साइडला जरूर खेळण्याचा प्रयत्न राहिला होता. डीप मध्ये प्रोडक्शन आहे. एकच धाव त्या क्षेत्रामध्ये मिळेल आणि एकेरीच्या माध्यमातून 9 धावा या धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत. 9 रन्स विदाउट लॉस ऑफ विकेट. 9 धावा बिनबाद. 61 धावेंचा पाठलाग करताना उत्सव चॅलेंजर्स गोवाडे. हे नजर माझी जाय तुवर, नजर माझी जाय, प्यार तुवर हाय माझा, प्यार तुवर हाय. जाऊया बॅक टू क्रिकेट. षटक क्रमांक 2 साठी निकेत पाटील आलेत. पहिला बॉल योग्य पद्धतीने त्यांच्या माध्यमातून डिलिव्हर्ड करताना जितेश शेलार यांना शांत ठेवले. झेल देखील सुटला होता. ज्याला संधी मिळाली तो नशीबवान. ज्याने संधीचं सोनं केलं तो भाग्यवान. ज्याने संधीचं सोनं केलं तो विजेता. आणि विजेता भूमिका तुम्हाला घ्यावी लागेल क्रिकेट खेळताना. निकेत पाटील चांगली फलंदाजी केली. आता चांगली गोलंदाजी करताना आणखीन एक चांगला बॉल, आणखीन एक डॉट बॉल. योग्य पद्धतीने गोलंदाजी आता पाहायला मिळते. निकेत पाटील एक स्मार्ट बॉलर जे पाहायला मिळत आहेत आणि त्यांच्या माध्यमातून योग्य पद्धतीने कामगिरी ही पाहायला मिळते गोलंदाजीमध्ये. शांत ठेवला आतापर्यंत फलंदाज. थोडंसं स्ट्रगल सुरू आहे जितेश शेलार, परंतु वादळापूर्वीची शांतता आहे का हा देखील एक प्रश्नचिन्ह आहे. कारण की मागील सामन्यामध्ये षटकार चौकारांची उधळण केली होती आणि 10 विकेटने सामना जिंकला होता या टीमने. आणखीन एक चांगला बॉल. निकेत पाटील योग्य पद्धतीची गोलंदाजी पाहायला मिळते. कुठल्याही प्रकारचा रूम देत नाहीयेत.
आणि परफेक्ट यॉर्करवरती आतापर्यंत आपली मजल मारताना पाहायला मिळत आहेत. का निकेत पाटील नावाची चर्चा होते. जेव्हा जेव्हा खामदोली स्पोर्ट्सचा संघ खेळतो निकेत पाटील हे एक वेगळंच रसायन आहे हे आपण कित्येक वेळा पाहिलंय. मोठमोठी मैदानं गाजवताना निकेत पाटील पुन्हा एकदा आणखीन एक परफेक्ट यॉर्कर. स्लोवर बॉल होता. अक्षय पाटील त्या ठिकाणी आहेत. एक धाव जरूर पाहायला मिळाली. धावसंख्या 10 या अंकावर जाऊन पोहोचताना पाहायला मिळते. एक धाव लाख मोलाची म्हणावी लागेल. 4 बॉलमध्ये फक्त एक धाव. इकॉनॉमिकल गोलंदाजी आणि ग्रामीण भाषेमध्ये आपण म्हणतो ना कंजूस गोलंदाजी तीच केलेली आहे आतापर्यंत. वेदांत पाटील कशा पद्धतीने यावेळेस प्रत्युत्तर देतील. येणारे 2 बॉल शिल्लक आहेत षटक क्रमांक 2 मधील आणि या पॉवर प्लेच्या बंधनातील हे षटक आपण पाहत आहेत. निकेत पाटील वन्स अगेन राईट आर्म राऊंड विकेट. पुन्हा परफेक्ट यॉर्कर. 5 चेंडू मागील 4 बॉल परफेक्ट यॉर्कर हाताळले जात आहेत. याला म्हणतात डिसिप्लिन. ही गोलंदाजी अप्रतिम पाहायला मिळते. प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. सरावाने तुम्ही आम्ही परफेक्ट बनतो आणि विदाउट प्रॅक्टिस असे चेंडू हाताळणे सोपं नाहीये. यासाठी लागते ती निरंतर मेहनत, निरंतर प्रॅक्टिस आणि तेच या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. 5 बॉल मध्ये फक्त 2 धावा. शेवटचा बॉल षटक क्रमांक 2चा आणि पॉवर प्लेच्या बंधनाचा निकेत पाटील समोर जितेश शेलार. धवनची गती 13 या अंकावर जाऊन पोहोचताना पाहायला मिळते. आणखीन एक जी प्राइज आहे मोस्ट व्हॅल्युएबल प्लेयर ऑफ द डे स्वर्गीय कुमार तनिष कविश ठाकूर भादवे यांच्या स्मरणार्थ आदरणीय सन्माननीय कुणालजी गोपीनाथ पाटील साहेब पोलीस पाटील साहेब यांच्या माध्यमातून एक आकर्षक भेटवस्तू असेल. ती म्हणजेच मोस्ट व्हॅल्युएबल प्लेयर ऑफ द डे. जाऊया मॅचच्या दिशेने. व्हाईट बॉल या ठिकाणी पाहायला मिळतोय. गोलंदाजी मार्कवर दीपेश अधिकारी आले ज्यांनी फलंदाजी चांगली केली होती. 3 चौकार पाहायला मिळाले त्यांच्या बॅटमधून. 4 बॉलमध्ये 3 चौकार. 12 धावेचे योगदान त्यांचं राहिलं होतं. मागील मॅच मध्ये जे गोष्टी झाल्या ते विसरल्या गेल्यात कारण की क्रिकेट आहे. ज्याप्रमाणे आपण बघितलं होतं अंकित यादव हा गोलंदाज होता. त्याने एकाच षटकामध्ये 40 धावा दिल्या होता. संजू कनोजिया कोलकात्यामध्ये सामना झाला होता. तरी देखील अंकित यादवने मात्र आपल्याकडे असलेले कला कौशल्य सोडले नाहीत आणि त्याची ISPL मध्ये देखील वर्णी लागली होती कोलकाता टीम मध्ये आपण पाहिलं होतं. म्हणूनच हे बॅट पॅच नेहमीच येत राहतात क्रिकेटच्या खेळामध्ये. तर सर्वांना विसरून मात्र तुम्हाला पुढे जावं लागतं. जीवनाचं दुसरंच नाव संघर्ष आहे. संघर्ष रडवतो, संघर्ष घडवतो आणि संघर्ष जिंकवतो.
याच हेतू उद्देशाने क्रिकेट खेळावं लागेल. धवनची गती आहे स्कोर कार्ड वरती 16. नितेश शेलार स्ट्रगलिंग सुरू आहे आतापर्यंत. खूप सारे डॉट्स बॉल पाहायला मिळत आहेत. 11 चेंडू मध्ये 11 धावेची खेळी ते करतायत आतापर्यंत. मोठी फटके खेळण्याचा प्रयत्न करतायत. मेहनत खूप सारी करतायत. म्हणून म्हणतात ना की जर मेहनत करून सुद्धा यश मिळत नसेल तर आपला मार्ग बदला, सिद्धांत नाही. कारण झाडे जी असतात ती प्रतिवर्षी आपली पाने बदलतात, मुळे नाही. आणखीन एक डॉट बॉल, आणखीन एक चांगला बॉल. दीपेश अधिकारी चांगली कामगिरी करताना पाहायला मिळतात गोलंदाजीमध्ये. फलंदाजीमध्ये बोलबाला ठेवला, गोलंदाजीमध्ये ही बोलबाला आतापर्यंत खामदोली स्पोर्ट्स टीमचा पाहायला मिळतोय. मॅच नंबर 7. यावेळी सूक केले बॉलला आणि फटका चांगला आहे. तो चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. फाईन लेग क्लिअर होणारा हा येतोय. हाय अँड हँडसम षटकार. आणखीन एक प्रहार करताना पाहायला मिळाले. चेंडू बराच काळ हवेमध्ये राहिलाय. क्षेत्ररक्षक खाली आले आणि हा झेल कंप्लीट करताना पाहायला मिळाले. महत्वाचं विकेट, विकेट क्रमांक 1. आदित्यजी करत मैदानाच्या आतमध्ये आलेत. 22 धाव फलकावरती आहे. 22. तेरा चेंडू 39 धावा हे मॅचचं समीकरण. एक धाव डेफिनेटली मिळाली. आता 12 चेंडू 38 धावा, नाही तर 12 चेंडू 37 धावा हे मॅचचं समीकरण पाहायला मिळते. 12 चेंडू 37. षटक क्रमांक 4 साठी अक्षय पाटील गोलंदाजी क्रमांक 4 मध्ये पाहायला मिळत आहेत. पहिला बॉल घेऊन पहिलाच बॉल उडवलंय. बॉलला ऑन साइडला कॉन्फिडंट फटका नाहीये. चिप शॉट शुड बी टेकन अँड यस टेकन. विकेट क्रमांक 2. धन्यवाद डीजे सौरभ पाटील. बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय.
प्रणव पोचाडे कशा पद्धतीने फलंदाजी करेल ॲज अ लेफ्टी बॅटर म्हणून इंट्रोड्यूस झालेत. दोन्ही साईडने फलंदाजी करू शकतात. राईट हँडेड बॅटर आहेत, लेफ्ट हँडेड बॅटर आहेत. ही चर्चा झाली होती पोचाडे प्रीमियर लीग मध्ये. लेफ्टी बॅटिंगने लगातार 4 षटकार लगवण्याची किमया त्यांनी साध्य केली होती. चांगले फलंदाज आहेत नो डाऊट. पहिलाच बॉल ऑन साइडला उडवलंय बॉलला डीप मध्ये फिल्डर आणि झेल कंप्लीट. विकेट क्रमांक 3. म्हणतो भेटायला जाऊ आम्ही गुण्यात मला टका कर हो पुण्यात टका कर हो पुण्यात कोण ब्रेक केला इथं आपण पुलच्या गुन्ह्यात ऑन विकेट हॅट्रिक. फटका चांगला आहे पुल केले बॉलला. बॅटर आहे आयुष घरत. एक धाव जरूर परिपूर्ण पाहायला मिळेल आणि किरीच्या माध्यमातून संघाची धावसंख्या 25 या अंकावर जाऊन पोहोचताना पाहायला मिळते. आदित्य घरत नो डाऊट एक चांगले बॅटर आहेत. चांगली कामगिरी करताना नेहमीच आपण त्यांना पाहिलंय क्रिकेटच्या दुनियेमध्ये. दुसऱ्या बाजूने अक्षय पाटील चांगली कामगिरी करतायत. यावेळी जसा आला बॉल तसाच उचलला आणि बॉलला पाठवलंय मिड विकेट सीमारेषा पार. डुट्टणगड प्रीमियर लीग षटकार. पनवेल कोलीवर निघाला कारल्याला जरी मरी आईचा गाजतयो सोहला ना पनवेल कोलीवर निघाला कारल्याला जरी मरी आईचा गाजतयो सोहला ना पनवेल कोलीवर निघाला कारल्याला. धन्यवाद. चेंडू शिल्लक आहेत 8 आणि अजूनही 30 धाब्याची गरज. 8 चेंडू 30 धावा. चांगला बॉल योग्य गती होती यावेळेस. गतीने बीट केलाय बॅटरला. आता चेंडू शिल्लक आहेत 7 आणि धावा करायच्या आहेत 30. 7 चेंडू मागे 5 षटकारांची गरज. पुन्हा गोलंदाज अक्षय पाटील. ग्राउंड स्ट्रोक आहे. आउट ड्राईव्ह केलं या बॉलला. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. एकच धाव त्या क्षेत्रामध्ये मिळेल आणि आता 29 धावा कराव्या लागतील 6 बॉलमध्ये. 6 बॉल 29 धावा. जेव्हा जेव्हा सामना होतो तेव्हा तेव्हा रिंकू सिंग याची आठवण येते. उमेश यादव यांनी पहिला बॉल 1 धाव घेतला आणि तदनंतर मात्र 5 चेंडू 5 षटकार मारण्याचा कारनामा त्याने केला इंडियन प्रीमियर लीगच्या इतिहासामध्ये. त्याच पद्धतीने पाहायला मिळेल का. 6 चेंडू शिल्लक आहेत आणि धावा करायच्या आहेत 29. भाई हालत दुनिया डेंजर हाय सेटिंग या फोनवर भाई हालत दुनिया डेंजर हाय सेटिंग अरविंदास लावा आता फिल्डिंग चौकात येतोय आमचा किंग बिंदास लावा आता फिल्डिंग चौकात येतोय धन्यवाद डीजे. पहिलाच बॉल आणि हा पहिला षटकार. आदित्य घरत हार न पत्करणारे हार न मानणारे बॅटर पाहायला मिळत आहेत. ही भूमिका त्यांची आपण निरंतर पाहिलेली आहे क्रिकेटच्या खेळामध्ये आणि तेच पुन्हा एकदा पाहायला मिळत आहेत. आता चेंडू शिल्लक आहेत 5 धावा करायचे 23 धाव्यांची आवश्यकता. 5 चेंडू मागे 4 षटकार 3 षटकार 1 चौकार. सामना बरोबरीत सुटेल आणि तदनंतर 1-1 गुण दिला जाईल. परंतु बोलणं सोपं आहे म्हणून म्हणतात ना की व्यासपीठावरून आणि कॉमेंट्री स्टुडिओमधून क्रिकेट बघणं सोपं आहे. आपल्या घर बसल्या स्मार्ट टीव्हीवर स्मार्टफोनवर क्रिकेट बघणं सोपं आहे. मैदानाच्या बाहेर बसून क्रिकेट बघणं सोपं आहे परंतु मैदानात जाऊन खेळणं फार कठीण आणि तेच या ठिकाणी आपण पाहू शकाल. गोलंदाज निकेत पाटील सज्ज होताना पाहायला मिळत आहेत. पुढील बॉल घेऊन याही वेळेस सरळ उडवलंय ओव्हर दी बॉलर हेड आणि बॉलला पाठवलंय सीमा रेषा पार. षटकार.
माझा गुन्हा उभ पिंजऱ्यात केलाय पुन्हा काय असावा माझा गुन्हा उभ पिंजऱ्यात केलाय पुन्हा सारा लवलाय मुंबई ठाणा धन्यवाद डीजे. क्षेत्र कोणतेही असो कष्टाला पर्याय नाही आणि तुमचे कष्ट जर प्रामाणिकपणे असतील तर यशालाही उत्तर नाही. तेच या ठिकाणी पाहायला मिळते. हिम्मतीने हारा पण हिम्मत हारू नका हेच या ठिकाणी पाहायला मिळते. कारण की पर्वतामधून निघणाऱ्या नदीने आजपर्यंत रस्त्यात विचारलं नाही की समुद्र किती दूर आहे. यावेळेस ऑन साइडला फटका जातो. एक धाव परिपूर्ण झाली. 2 धावांचा प्रयत्न केला आणि जरूर 2 धावा मिळत आहेत. पहिला षटकार दुसरा षटकार तदनंतर 2 धावा आणि आता जर आपण बघितलं येणारे चेंडू 3 शिल्लक आहेत आणि धावा करायच्यात 15. 3 चेंडू 15 धावा 15 धावा 3 चेंडू पैसा वसूल सामना. सामना बॅलन्सिंग आहे. दोन्ही साईडनं आपण बघितलं तर एक चांगला गोलंदाज एक चांगला फलंदाज. तलवार के सामने तलवार शेर के सामने शेर असंच म्हणावं लागेल. निकेत पाटील आणि आदित्य करद 3 मध्ये 15. हा बॉल वाईड बॉल. आता 3 चेंडू 14. एक चेंडू चांगला हाताळावा लागेल. दुसऱ्या बाजूने आदित्य करद त्यांना अजून 1 ते 2 मोठे फटके खेळावे लागतील. क्रुशियल मोमेंट्स या 12 मिनिट आहेत. हाय व्होल्टेज सामना मैदानाच्या आतमध्ये रंगला गेलाय. कमलोली स्पोर्ट्स की उत्सव चॅलेंजर्स गोवाडे 3 चेंडू मध्ये करायचे 14. निकेत पाटील चांगला बॉलचा प्रयोग पाहायला मिळालाय आणि आता चेंडू शिल्लक आहे 2 मध्ये 14 जे मॅथमॅटिकली इम्पॉसिबल आहे. परंतु हा क्रिकेटचा खेळ आहे. येथे कधी केव्हा काय घडेल आपण प्रेडिक्शन करू शकत नाहीयेत. हाच आहे खरा क्रिकेटचा खेळ. डुक्टनगड प्रीमियर लीगचा अप्रतिम पाहायला मिळतोय. प्रत्येक सामना अंतिम षटकापर्यंत जातोय. ही खासियत आहे या स्पर्धेची. क्रिकेटपटूंचा बहरणा असलेला गट अर्थात डुक्टन गट. निकेत पाटील पुन्हा एकदा बॉलिंग मार्क वरती राऊंड विकेटने. याही वेळी चांगला बॉलचा प्रयोग पाहायला मिळालाय. एक धाव नाही तर यावेळी चौकार पाहायला मिळतो आणि आता 1 चेंडू शिल्लक आहे आणि 10 धावेची आवश्यकता आहे. 1 चेंडू 10 धावा हे मॅचचं समीकरण आहे. लिगल चेंडू हाताळा आणि विजय मिळवा. परंतु हे सोपं नसतं. कधी कधी आपण बघितलंय कधी कधी नो बॉल पडतो कधी कधी वाईट बॉल पडतो आणि असे सामने देखील बॅटिंग करणारी टीम जिंकते हे आपण पाहिलेलं आहे. परंतु हे खूप क्वचित होतं. हे देखील विसरून चालणार नाहीये. शेवटचा बॉल निकेत पाटील राईट आर्म राऊंड विकेट. कमी गतीचा वापर केला. ऑन साइडला आदित्य घर त्यांचा फटका पाहायला मिळाला आणि 4 धावा पाहायला मिळतात. 5 धाब्याने पराभूत होतोय उत्सव चॅलेंजर्स गोवाळे संघ आणि हा सामन्यामध्ये बाजी जिंकतोय तो म्हणजेच खामलोली स्पोर्ट्स संघ. अभिनंदन, कॉंग्रॅच्युलेशन्स.